नाशिक त्र्यंबक रोडवर एका भीषण अपघाताची घटना घडलेली आहे। त्र्यंबकेश्वरहून नाशिकला परतत असणाऱ्या रिक्षाला भीषण अपघात झालेला आहे। रिक्षाला एका कारने धडक दिलेली आहे। या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुजरातहून देवदर्शनासाठी आलेल्या रोहित चौधरी याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला, तर रिक्षातील 6 जण जखमी झालेले असून जखमींना तातडीने नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। जखमींमध्ये रिक्षा चालकाचाही समावेश आहे। दरम्यान जखमीच्या मदतीसाठी नाशिक रोडच्या रिक्षा संघटनेच्या वतीने तातडीने धाव घेतली। सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोहित चौधरी याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रिक्षा चालक प्रशांत वाघमारे यांच्यासह दिलीप भिसे, सिद्धार्थ भिसे, लक्ष्मी भिसे, निशा भिसे आणि श्रद्धा भिसे हे रिक्षातील प्रवासी जखमी झालेले आहेत। हे सर्वजण सोलापूर या ठिकाणी देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेले होते। त्र्यंबकेश्वरवरून परतत असताना महिरावणी जवळ हा अपघात घडलेला आहे। नाशिक रोड रॅकचे रिक्षा चालक होते प्रशांत वाघमारे सर। त्यांची रिक्षा होती MS15 FU जे 3022 रिक्षावाल्यांना इनोवा गाडीने हे त्र्यंबककडून येत असताना इनोवा गाडी युटर्न मारून CNG पंपावर जात असताना इनोवा गाडीने यांना टक्कर दिली असता त्यांची रिक्षा ही पलटी झाली। रिक्षामध्ये 3 पॅसेंजर आणि त्यांचे 3 बाळ होते छोटे, त्या तिघांनाही लागलेला आहे। आपल्या 6च्या 6 पॅसेंजरला लागलेला आहे आणि रिक्षा चालकाला सुद्धा लागलेला आहे। रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झालेला आहे। रिक्षा चालकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। आमचा रिक्षा चालक हा गरीब आहे रिक्षा चालक, आणि हे पॅसेंजर सुद्धा सोलापूरचे रहिवासी होते। त्यामुळे आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक कार्याध्यक्ष हे स्वतः आणि आमच्या नाशिक रोडचे रेल्वे स्टेशनचे सर्व रिक्षा चालक आमचे रिक्षा चालक म्हणून त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी आम्ही रिक्षा चालक म्हणून प्रयत्न करत आहोत सिव्हिल हॉस्पिटलला। तर त्याच्यामधले एक लक्ष्मीबाई भिसे म्हणून हे सोलापूरचं कुटुंबीय आहे, त्यांची तब्येत फक्त सिरियस आहे। बाकी सर्व पॅसेंजर्स व्यवस्थित आहेत आणि आमच्या रिक्षा चालकांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, बाकी काही नाही। तर एक जे पायी चालत होते पॅसेंजर ते गुजरातचे गांधीनगरचे रहिवासी होते। ते फोनवर बोलत असताना पंपावरून बाहेर निघत असताना इनोवावाल्याने त्यांच्या अंगावर गाडी घालून ते जागेच मृत्युमुखी पडलेले आहेत। तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांच्या माध्यमातून आम्ही त्या गांधीनगरच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जे कोणी आमचे जे पॅसेंजर आहे सोलापूरचे त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करतोय। पण नाशिक जिल्ह्याच्या या शासकीय रुग्णालयाने सुद्धा त्यांना सर्वतोपरी मदत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।